नुकतीच दिवाळी होऊन गेली, तळकट तुपकट खूप खाऊन झाले. आता मधल्या वेळेत खाण्यासाठी छोट्याशा भुकेसाठी एखादा सुटसुटीत असा पदार्थ हवा आहे. सारखं चॉकलेट मागणाऱ्या लहान मुलांसाठी खास पौष्टिक असा पर्याय म्हणजे डाळ्याचे लाडू. तर हे डाळ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण एक पेला भरून डाळं घेतलं आहे. या डाळ्याला फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ असंही म्हणतात. तर ही डाळ आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे. फार जास्त करपवायची नाही, फक्त गरम करून घ्यायची आहे. यामुळे काय होतं ना की लाडू खाताना अगदी कुरकुरीत असा लागतो. डाळ चांगली तापवून घेतली आहे. आता त्याच कढईत आपण 1 चमचा तूप घालून घेऊ. हे तूप आपण कढईमध्ये थोडंसं पसरवून घेऊया, म्हणजे गुळाचा पाक आपण जेव्हा करू तेव्हा कढईला तो चिकटणार नाही. तर आता आपण यात गूळ घालून घेऊ. इथे मी साधाच गूळ वापरलेला आहे. चिक्कीचा गूळ वापरला तरीही चालेल. गूळ व्यवस्थित विरघळावा म्हणून गुळामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे. आता आपण गूळ विरघळवून घेऊया. 1 पेलाभर डाळीसाठी मी इथे 1 पेलाभर गूळ वापरलेला आहे. गूळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की आपण जे तूप लावून घेतलं होतं कढईला, त्यामुळे कढईला अजिबात गूळ चिकटत नाही आहे. तर आता आपण गुळाचा पाक तयार झाला की नाही ते आपण तपासून पाहूया. एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं होतं. त्या पाण्यामध्ये गुळाच्या पाकाचे काही थेंब टाकले. पाकाची टणक अशी गोळी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर मी आता इथे गोळी करून पाहते, पण हा पाक अजूनही ताणला जातो आहे, म्हणजेच हा पाक अजूनही कच्चा आहे. तर 1 ते 2 मिनटासाठी पाक शिजवून घेऊया. गुळाच्या पाकाचा रंग हा गडद होत चाललेला आहे. आता आपण पुन्हा एकदा पाकाचे थेंब पाण्यात टाकून पाहूया. तर हा पाक बऱ्यापैकी कडक झालेला आहे. प्लेटमध्ये आपण ही गोळी टाकून पाहिली तेव्हा अशा प्रकारे आवाज आला. तर हा पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे. लगेचच गॅस बंद करून या पाकामध्ये भाजून घेतलेलं डाळं मिक्स करायचं. ही प्रक्रिया आपल्याला अगदी झटपट करायची आहे, नाहीतर हा गुळाचा पाक कडक व्हायला लागतो. हा गुळाचा पाक पूर्णपणे थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण ताटात काढून घेऊया. आपण इथे डाळ्याचे लाडू बनवतो आहोत, पण तुम्ही हवं असेल तर याची चिक्कीसुद्धा बनवू शकता. आता हे सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. दोन्ही हातांना पाणी लावून घ्यायचं आणि मग मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. प्रत्येक लाडू वळताना हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हात भाजणार नाही. पाक जसजसा थंड होत जातो तसतसं हे मिश्रण घट्ट होत जातं आणि मग लाडू वळायला कठीण होऊन जातं. तर हाताला पाणी लावत लावत झटपट असे हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे डाळ्याचे कुरकुरीत लाडू तयार झालेले आहेत. आवाज ऐकू शकता. मुलांना मधल्या भुकेसाठी काही खायला द्यायचं असेल तर अतिशय पौष्टिक असे हे डाळ्याचे लाडू आहेत. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.